गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे जर अजूनही तुमचे डेमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डेमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात की काल काय झालं. तर काल आपल्या मार्केटमध्ये 100 पॉईंटचा फॉल झालेला आहे आणि त्याच्यामागचं मेनली रिझन स्पेसिफिक काहीच नाही आहे. त्याच्यामागे रिझन एकच असू शकतं, ते म्हणजे काल आलेला FIS DIचा डेटा. कारण काल FIS आणि DIs दोघेही नेट सेलर्स होते. हां, फार मोठी अमाऊंट नाही आहे, परंतु दोघांनीही 250 कोटींचं प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. म्हणजेच टोटल मिळून 500 कोटीचं सेलिंग झालेलं आहे. म्हणजेच तुम्ही विचार करू शकता की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आपल्या मार्केटसाठी किती मोठा हातभार आहेत. फक्त एकच दिवस दोघेही नेट सेलर्स होते तर मार्केट वरती जाऊच शकलं नाही. कुठलीही न्यूज मार्केटमध्ये नाही आहे स्पेसिफिक, ना स्टॉक वाईज काय काहीच नाही आहे. आणि तुम्ही जर काल इंडिया विक्स पाहिला असेल तर इंडिया विक्स 10% शूटअप झाला होता. की कुठलीही न्यूज मार्केटमध्ये नसताना, ना कुठला इव्हेंट असताना इंडिया विक्स शूटअप होतो, हे थोडंसं सरप्रायझिंग आहे. मे बी जे आपल्याला माहीत नाही असं काहीतरी घडणार असू शकतं, त्यामुळे सुद्धा हे घडू शकतं. आता एक इव्हेंट या वीकमध्ये आहे, तो म्हणजेच बुधवारी संध्याकाळी रात्री आणि गुरुवारी जेव्हा सकाळ उजेडेल तेव्हा आपल्याकडे जो इव्हेंट आहे तर तो आहे US ची फेड मीटिंग. म्हणजेच US मध्ये असं अँटिसिपेट केलं गेलं आहे की 25 बेसिस पॉईंट जो आहे तो रेट कट होणार आहे. ते जर झालं तर मार्केट पुन्हा एकदा थोडंसं वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करेल, एवढं मात्र नक्की. आता एकंदर जर आपण पाहिलं तर आज काल रात्री जे US मार्केट होतं तर US मार्केट पुन्हा शूटअप झालेलं आहे कन्सॉलिडेशन नंतर. जी आपण काय म्हणू शकतो की तिथे जे काही फेड मीटिंगचे मिनिट्स येणार आहेत तर त्याच्यासाठी ते रिॲक्शन देत आहे मार्केट, विच इज ओके. त्यानंतर जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर एशियन मार्केट्सही ऑलमोस्ट फ्लॅट आहेत, फार काही जास्त वरती खाली नाही आहे. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 30 ते 40 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. म्हणजेच मार्केट साधारण 24,600च्या आसपास ओपन होईल, कारण काल 650च्या आसपास मार्केट बंद झालेलं आहे. आता 600वरनं कालही सपोर्ट घेतला होता मार्केटनं, त्यामुळे आज पुन्हा तिथनं सपोर्ट घेत आहे का पाहावं लागेल. परंतु डाऊन साईडला 24,500 ही रेंज फार महत्त्वाची ठरते. ती रेंज जोपर्यंत मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केट बाय ऑन डिपच्या सिनेरिओमध्ये कंटिन्यू राहील. आणि ज्याप्रमाणे इव्हेंट आहे आणि त्याच्यामध्ये 25 बेसिस पॉईंटचा रेट कट अँटिसिपेट केला गेला आहे, त्याप्रमाणे मार्केटला तो 24,800 आणि 850चा जो काही रेझिस्टन्स आहे तो ब्रेक करण्यासाठी हेल्प करेल अशी एकंदर शक्यता वाटते. आणि त्यामुळेच मे बी इंडिया विक्स वाढत असेल, परंतु इंडिया विक्स त्या एकाच न्यूजवरनं एवढं वाढण्याचं कारण नाही असं माझा अंदाज आहे. परंतु पाहावं लागेल की आज काही घडतंय का, पाहूयात. तर मग एकंदर जर पाहिलं तर स्टॉक स्पेसिफिक सांगायचं झालं तर एक न्यूज आहे रिलायन्सबद्दल आणि दुसरी आहे कोल इंडियाबद्दल. कोल इंडियानं ग्रीन एनर्जीमध्ये देखील एंट्री केलेली आहे. त्यांची एक सबसिडरी जी आहे तर ती ग्रीन एनर्जीसाठी काम करते. तर त्याच्यामध्ये त्यांनी 1,200 कोटींच्या आसपास इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि हे आपल्याला काल राज्यसभेमध्ये एका खासदाराने ते प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कोल इंडिया थोडासा फोकसमध्ये राहील. त्यानंतर रिलायन्सबद्दल असं सांगण्यात आलं आहे, म्हणजे एक न्यूज आहे की त्यांची जी रिफायनरीची जी मार्जिन्स आहेत तर ते थोडेसे श्रिंक होऊ शकतात, कमी होऊ शकतात. त्यामुळे रिलायन्सवरती आपण बरेच दिवस झाले की सेलिंग प्रेशर पाहतोय. मे बी त्या न्यूजमुळे असू शकतं. आता जर ॲक्च्युअल ती न्यूज आलेली आहे तर मे बी दोन गोष्टी घडू शकतात. जर सेलिंग पूर्ण झालेला असेल तर तो शूटअप होऊ शकतो, आणि जर सेलिंग अजून म्हणजे हायर साईडला कुठली शॉर्ट जास्त नसतील तर मग मात्र आज रिलायन्स डाऊन होऊ शकतो. त्यामुळे आज निफ्टीला कोण सपोर्ट करतं आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे. IT समोर येतं आहे की अजून एखादं सेक्टर समोर येतं आहे ते पाहावं लागेल. की रिलायन्स स्थिर राहतो तसं जर झालं तर ठीकच आहे. परंतु टेक्निकली जर पाहिलं तर 24,500चा सपोर्ट हा फार इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय मार्केट आपण काय म्हणतो की बेरिश झोनमध्ये शॉर्ट टर्मसाठी का होईना जाणार नाही. आणि साहजिकच आहे, आजचा आणि उद्याचाच दिवस आहे. परवा तर एक्सपायरी आहे गुरुवारी, आणि साहजिकच आहे की तोपर्यंत आउटकम येणार आहे फेड मीटिंगचं आणि मग ते अँटिसिपेट होईल आणि त्यानुसारच मार्केट ड्राईव्ह करेल. त्यामुळे
तोपर्यंत तरी मार्केट ना वरची साईड ना खालची साईड इझिली ब्रेक करेल असं वाटत नाही. त्यासाठी फार आधीच काहीतरी एखादी न्यूज आली पाहिजे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही थोडंसं सांभाळून ट्रेड करायला हरकत नाही. ओके, तर आय होप कन्सॉलिडेशन मार्केटमध्ये सुरू आहे. कालचाही दिवस कन्सॉलिडेशनमध्ये गेला आहे, आजचाही दिवस मे बी कन्सॉलिडेशनमध्ये जाईल आणि उद्या काहीतरी ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल उद्या सेकंड हाफमध्ये. आणि गुरुवारी तर 100% काही ना काहीतरी ॲक्शन होण्याची चान्सेस फार हायली आहेत. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.